तर मुंबईतली आपण ही सगळी दृश्य बघतोय, श्रॉफ बिल्डिंग परिसरातली सगळी दृश्य। फायटर विमानाची प्रतिकृती साकारण्यात आली आणि त्यातूनच पुष्पवृष्टी केली जाते। तेजुकायाचा राजा सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय। ठिकठिकाणी बाप्पाचं स्वागत केलं जातंय, पुष्पवृष्टी केली जाते, गुलाल उधळला जातोय। अतिशय सुंदर अशी फायटर जेटची प्रतिकृती साकारलेली आहे। खरं तर गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असे आहे की ठिकठिकाणी सामाजिक संदेश देणारे देखावे असतील किंवा काही तांत्रिक देखावे असतील, सजीव देखावे असतील, हे साकारले जातात। नुसतं मनोरंजन नाही तर त्यातून समाजाचं प्रबोधन होईल अशा पद्धतीचे संदेश यातून दिले जातात। नुकतंच ऑपरेशन सिंदूर पार पडलं आणि त्याच पार्श्वभूमीवरती विमानाची प्रतिकृती साकारलेली आणि या विमानाच्या माध्यमातूनच या गणरायावरती गुलाल उधळला जातोय, पुष्पवृष्टी केली जाते। मुंबईतली ठिकठिकाणची आपण दृश्य बघतोय। मुंबईकर अगदी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी उभे राहून लाडक्या गणरायाचं, लाडक्या बाप्पाचं स्वागत करतायत, दर्शन घेतायत, आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये सगळी चित्र कैद करतायत। कारण पुन्हा एकदा भेट होणार आहे ती बरोबर 1 वर्षांनी। पाणावलेल्या डोळ्यांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत गणेश भक्तांचा सागर आपल्याला बघायला मिळतोय। श्रॉफ बिल्डिंग परिसरातली सगळी दृश्य, या ठिकाणी विमानाच्या प्रतिकृतीतून पुष्पवृष्टी केली जाते। नुकतंच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवरती या विमानाची प्रतिकृती साकारलेली आहे। राफेल विमानाची प्रतिकृती आपण बघतो आणि ज्याच्या माध्यमातून या लाडक्या बाप्पावरती पुष्पवृष्टी केली जाते, गुलाल उधळला जातो। श्रॉफ बिल्डिंग परिसरातली सगळी दृश्य, श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये तेजुकायाचा राजावरती पुष्पवृष्टी केली जाते। मोठ्या संख्येने गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत। पारंपरिक वाद्य असतील, पारंपरिक वेशभूषा असेल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर पावसाचं वातावरण आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळतंय, मात्र तरीसुद्धा उत्साह मात्र तितकाच आहे किंवा तो अजूनसुद्धा वाढताना आपल्याला बघायला मिळतोय। लालबाग परिसरातली सगळी दृश्य आपण बघतोय। वेगवेगळ्या परिसरातून गणेश मंडळांच्या ज्या मिरवणूक आहेत त्या सुरू झालेल्या आणि हे सगळे बाप्पा आपल्याला मार्गस्थ होताना बघायला मिळत आहेत। या दृश्यांवरती एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।